बलवडी येथे रस्ता व खडी विस्कटण्याच्या कारणावरून हाणामारी, 8 जणांवर गुन्हा। बलवडी तालुका सांगोला येथील धायगुडे वस्ती ते मोहिते वस्ती रस्त्यावर 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6 वाजता ही घटना घडली आहे। फिर्यादी संभाजी सुबराव पाटील वय 54 राहणार बलवडी हे जनावरांचे शेणखत काढत असताना आरोपी जेसीबीच्या सहाय्याने ज्या रस्त्याच्या कोर्टामध्ये वाद चालू त्याच रस्त्यावर खडी विस्कटत होते। फिर्यादीने याबाबत विचारणा केली असता उल्हास बाबासो धायगुडे याने खोऱ्याच्या दांडक्याने संभाजी पाटील यांच्या डोक्यावर मारहाण केली। भांडण सोडवण्यासाठी आलेले भाऊ शहाजी पाटील, विजय पाटील, पत्नी मंगल पाटील आणि भाऊजय कमल पाटील यांनाही आरोपींनी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले। या प्रकरणी संभाजी पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी उल्हास बाबासो धायगुडे, जयराज समाधान धायगुडे, दशरथ आप्पा धायगुडे, बाबासो तुकाराम धायगुडे, अमर जालिंदर धायगुडे, विवेक देशमुख, संदीप दशरथ धायगुडे आणि वसंत तातोबा धायगुडे अशा 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। मी संभाजी सुबराव पाटील, गाव बलवडी, धायगुडे वस्ती येथे रस्त्याचा वादविवाद 2015 पासून सुरू असताना ते अचानक येऊन रस्ता बनवायसाठी जीसीबी साहाय्याने चालू केला। त्या टायमाला मी शुक्रवारी 7 तारखेला रस्ता चालू करताना मी सांगायला गेलो, बाबा माझा वाद चालू आहे कोर्टात, सांगोला कोर्टात काय कोर्ट पोलीस स्टेशन मी खात नाही बघत नाही म्हणून मला अशी मारहाण केली, बेदम मारहाण केली। सण होईना म्हणताना मी घरात शिरून दरवाजा मोडून बाहेर काढून मला हाणमार केली। माझं 4 भाऊ व भाऊजा येऊन माझ्या बोकांडी पडल्यावर त्यांना मारहाण बेदम केली। उल्हास बाबासो धायगुडे, दशरथ अण्णा धायगुडे, अमर जालिंदर धायगुडे आणि संदीप दशरथ धायगुडे यांनी बेदम मारहाण करण्याचा केलाच। बेदम मारहाण करून पसार झाली। तुम्ही कुठं होता? आम्ही भांडण लागल्यावर मी घरीच होतो इथं। घरात येऊन शिरून मारहाण केली, माझ्या घरात येऊन मारहाण केली आणि तुला राहू बी देत नाही, वावरू बी देत नाही, ही यांची भाषा आहे। आम्ही आमच्या जीवाला भेटतोय, आम्हाला हे खात्याचा हे तुम्हाला कशाने मारले ते? हे खोऱ्याच्या दांड्यानं मारलंय, फायबरच्या काठीनं मारलंय, असा बेदम मारहाण देऊन बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला। पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशनने दाद दखल काही घेतली नाही। जी खरी काय झालाय ती मजकूर काय त्यांनी मजकूरचा उल्लेख केलेला नाही। काय माझं घरात शिरून दरवाजा मोडून घरफोड केले ह्याचं काय त्यांनी दखल घेतलेली नाही। पोलिसांनी तसं केलं? हा। का केलं तसं? का आता ती काय दबावाच आणला, काय केलं, धमकी तो सरळ सरळ सांगतोय, पोलीस माझ्या खिशात आहे, कोर्टाने एकात घेतलंय, तुला काय करायचे कर, कुठला वकील तुला भेटतोय, सरळ सांगतोय, कळलं का? तुला भावकी जामीन तुला जामीन बी होऊ देणार नाही, भावकीत काय पण तालुक्यात पण कोण उभा राहू देणार नाही तुला। हा, मी कुठनं पाणी पिऊन आधी 7 समुद्राचं दे बाबा म्हणलं, आणि तो पाणी अजून पिऊन फुक। कधी झालं? किती तारखेला झाली? 7 तारखेला सकाळ 6 ते पावणे 8 या दरम्यान झाली। उल्हास बाबासाहेब धायगुडे आणि सक्षम बाबासाहेब हे उल्हास धायगुडे या दोघांनी धरून खोऱ्याच्या दांड्यानं पाठीवर तुंब मारले झाले डाव्या बाजूला। मला काय सहन होईना, मी म्हणतो तू पाया पडतो, मला मारू नका, आम्ही कष्ट करून काम करून खातो, या आमची काय जमीन आहे, जागा नाही, काय नाही, राहण्याकरता घर जमीन घेतली। ती म्हणते ती खाली बी मी आहे, वर बी मी आहे, तुम्हाला काय करायचं ते करा, मी लांब पोचलेलो आहे, मला तुम्हाला जामीन बी होऊ देत नाही, साक्षर बी होऊ देत नाही, कोणच होऊ देत नाही। 60-70 घरं भावकी इथे गेल्या बाजूला, आम्ही 4 भाऊच एका बाजूला आहे। पालकमंत्र्याचा भ्या घालतोय, आम्हाला रात्री दहशत आहे, आम्हाला झोप लागत नाही, रात्री येऊन काहीतरी करतेले म्हणताना आम्ही तटस्थ जागा असतो, या आम्हाला भूक लागत नाही, जेवण जात नाही, असं झपके देते ते। आणि कसं तर होते आमच्या मनाला, डॉक्टरपाशी जाऊ देत नाही ते, वकिलापाशी जाऊ देत नाही ते, तालुक्यात जाऊ देत नाही ते, सगळे माझ्या खिशात आहे म्हणते ते, धमकी देते ते, हाणमार करते ते, जिथे तिथे डाकू बघते ते। कुठं मारलं तुम्हाला? डाव्या बाजूला मारला, डावी बाजू सगळं तिथं खोऱ्याचा दांडा, खोऱ्या काठी होते। हा, दोघांनी धरून बेदम मला श्वसना म्हणताना माझ्या सोनून घरात नेऊन गाठलं, मग मी जागेवर पडलो।